हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आलेले आहे आणि कुठली म्हटलं डेटा आहे. सगळ्यांची रिक्वायरमेंट असते, सगळ्यांची जास्त मला कमेंट येतात ते वर्क फ्रॉम होम जॉबचंच. तर आज मी तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होमच जॉब घेऊन आणि इथं तुम्हाला खूप चांगली सॅलरी पण पडणार आहे आणि तुमचं काम पण खूप म्हणजे टफ असं नाही आहे, अवघड नाही आहे. फक्त पेपरमध्ये त्यांनी डेटा देतात. तो डेटा आपल्याला कॉम्प्युटरमध्ये घालायचा. मग ते वर्ड असो किंवा एक्सेल असो, त्यांचे जे म्हणजे त्यांनी जे सॉफ्टवेअर यूज करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला एंट्री करायचं आहे. कस्टमरचे डिटेल्स एंट्री करायचे आहेत. ओके, हे तुमचं काम असणार आहे. कंपनी पण चांगली आहे. कुठली कंपनी आहे, कुठं आहे कंपनी आणि सॅलरी किती आहे, हे सगळं आपण बघूयात. चला मग स्क्रीनवरती मी तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे ओके, तर बघू शकता आता मी स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर ह्या जॉबसाठी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, की अर्जंटली हायरिंग करायला. ओके, तर भरपूर अर्जंटली त्यांना पाहिजे त्या जॉबसाठी. तर 1 डे अगोच पोस्ट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्हाला काम करायचं आणि काम खूप सोपं आहे, खूप म्हणजे खूप सोपं आहे आणि रिमोट आहे जॉब तुमचं रिमोट असणार आणि सॅलरी तुम्हाला भरपूर चांगली मिळणार आहे. एवढी सॅलरी का चांगली झाली कारण ऑफिस इंडियाच्या बाहेर आहे. म्हणजे कॅनडाचं काम आपल्याला इंडियामध्ये बसून करायचं आहे. त्यामुळे बाहेरच्या देशामध्ये जर जॉब असेल ना, तिथे तुम्हाला खूप चांगली सॅलरी पडते. ओके, त्यासाठी तर त्यांनी चांगली सॅलरी अप्लाय केलेली आहे. ओके, फाईन. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं ग्रॅज्युएशनची गरज नाहीये. जर तुमचं 10वी झालं असेल, 12वी झालं असेल, तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके, पण तुम्हाला डेटा एंट्रीचं माहिती असायला पाहिजे. एक्सेलबद्दल, वर्डबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, तर झालं. तर 1 डेमध्ये पोहोचलं. तर जॉब डिस्क्रिप्शन बघू शकता तुम्ही. खूप ईझी आहे. डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह इज अ प्रोफेशनल रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफरिंग पेपर फॉर्मॅट इंटू कॉम्प्युटर फाइल्स. ओके, म्हणजे त्यांनी पेपर देणार तुम्हाला. त्यांनी ऑनलाईन पेपर तुम्हाला ट्रान्सफर करणार, पीडीएफ वगैरे. त्याचं तुम्हाला काय करायचंय कॉम्प्युटर फाइल्समध्ये ऑर डेटाबेस सिस्टममध्ये तुम्हाला ॲड करायचं एवढंच. पेपरमध्ये जो डेटा आहे तोच घ्यायचा आणि ॲड करायचा एवढंच काम करायचं. छान आहे. इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड डायरेक्टली इंटू अन इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट आणि कस्टमरची इन्फॉर्मेशन डायरेक्टली आम्हाला कॉम्प्युटरमध्ये घालायची विथ लार्ज नंबर ऑफ फिगर्स. ती डेटा लार्ज नंबर ऑफ असतो तो आपल्याला एंटर करावा लागेल. म्हणजे डेटा एंट्री म्हणजे काय आपल्याला तेच काम करायचं असतं. डेटा एंटर करायचं तर ते तुम्हाला इथं काम करावं लागेल. ओके, तेवढंच तिने जॉब डिस्क्रिप्शन म्हटले. त्यांनी एज्युकेशन बी काय विचारलेलं नाहीत. एज्युकेशन विचारलेत पण डिग्री असायचं नाही म्हणून सांगितलं त्यांनी. बघा डेटा एंट्री म्हणून असणार आहे, ई-लर्निंग असणार आहे, कस्टमर सक्सेस. ओके, हे तर समजलं डेटा एंट्री फुल टाईम असणार आहे, पर्मनंट जॉब असणार आहे, तुमचं बॅक ऑफिसला असणार आहे. ओके, तर हिने म्हटले त्यांनी ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड बघा. तर मग एक-एक म्हणतात, की माझं 12वी झालेलं आहे, 10वी झालं आहे, तर तुम्ही तर डेफिनेटली अप्लाय करू शकता. जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तर थोडंफार. ओके, कारण इंडियाच्या बाहेर आहे म्हणजे इथे इंग्लिश तर डेफिनेटली विचारणार आहेत. तर इंग्लिश असेल, तुमचं जर 12वी वगैरे झाली असेल, तिथे तुम्ही डेफिनेटली अप्लाय करा. सॅलरी पण खूप चांगली भेटेल आणि घरात बसून तुम्हाला काम करायचं ते पण कॅनडासारख्या कंट्रीमध्ये. म्हणजे तिथं जायचं नाहीये, घरातूनच करायचं पण कॅनडासारख्या कंट्रीचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे. ओके. सो खूप चांगलं आहे असं म्हणेन मी. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल जॉबसाठी, डेटा एंट्रीसाठी तर लवकरात लवकर अप्लाय करा. कारण ते अर्जंटली हायरिंग करायलेत. मी तुम्हाला दाखवते इथं. हे बघा, अबाउट कंपनी अर्जंटली लुकिंग फॉर डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह. तर तिने अर्जंटली लुकिंग करायला ह्या जॉबसाठी. सो प्लीज तुम्ही अप्लाय करा. जर तुम्ही जर इंटरेस्ट असाल तर. ओके. असेच तुम्हाला नवीन जॉबचे अपडेट्स पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण मी जेन्युइन वेबसाईटमधूनच तुम्हाला जॉब पोस्ट वगैरे मी सांगत असते. ओके. थर्ड साइड म्हणजे थर्ड पार्टी वेबसाईटमधून कधीच सांगत नाही. ओके. तर जेन्युइन वेबसाईटमधूनच सांगते. ओके. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, नवीन जॉबसोबत. थँक यू सगळ्यांना.